आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। सदानंद कदम अनिल परबांच्या भेटीला पोहोचलेत। योगेश कदमांविरोधात पुरावे देण्यासाठी ही भेट असल्याचं कळतंय। रामदास कदमांचे सख्खे भाऊ आहेत सदानंद कदम। तर सदानंद कदम योगेश कदमांविरोधात पुरावे देण्यासाठी पोहोचलेले आहेत। रामदास कदमांचे सख्खे भाऊ आहेत सदानंद कदम। अनिल परबांच्या भेटीला ते पोहोचलेले आहे। अनिल परब यांनी आधीही योगेश कदमांवर आरोप केले होते। बार संदर्भातले हे आरोप होते आणि त्यानंतर आता योगेश कदमांविरोधात पुरावे देण्यासाठी आता रामदास कदमांचे सख्खे भाऊ सदानंद कदम पोहोचलेले आहेत। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, सदानंद कदम अनिल परबांच्या भेटीला पोहोचलेले आहे, काय नेमके पुरावे देणार आहेत? पहिला असेल की अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये जे ते आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप केले होते। त्यानंतर जे ते राज्यपालांनाही भेट दिली होती। त्या संदर्भात कारवाई करण्याची त्यांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली होती आणि त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते। मात्र आज योगेश कदम यांचे काका आणि रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम हे जे ते अनिल परब ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांना भेटायला आले आहेत आणि या भेटी संदर्भात जे ते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या संदर्भात एक पुरावे देण्यासाठी सदानंद कदम जे ते अनिल परबांकडे आले आहेत का असा सवाल आहे तो इथे उपस्थित होता। त्यामुळे या संदर्भात अनिल परब वेळोवेळी जे ते पुरावे देणार आहेत। योगेश कदमांच्या राजीनाम्यावर जे ठाम आहेत। मग याचा अर्थ असाच लावला जाईल की सदानंद कदम हे जे ते अनिल परबांना जे ते पुरावे देण्यासाठी यासाठी आलेले आहेत असं जे ते राजकीय वर्तुळात त्यांनी चर्चा लावण्याची एक प्रश्न असा उपस्थित होत आहे। जी महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर सदानंद कदम अनिल परबांच्या भेटीला पोहोचलेले आहे। सदानंद कदम योगेश कदमांविरोधात पुरावे देण्यासाठी या ठिकाणी आल्याचं कळतंय। रामदास कदमांचे सख्खे भाऊ आहेत सदानंद कदम, योगेश कदमांचे काका। मात्र ते सध्या योगेश कदम यांच्या विरोधात पुरावे घेऊन अनिल परब यांच्या भेटीला आलेले आहे। तर याआधीही अनिल परबांनी बार प्रकरणी योगेश कदमांवर आरोप केले होते। काही पुरावे देखील त्यांनी समोर आणल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता ही आणखी एक या प्रकरणातली अपडेट आहे। सदानंद कदम अनिल परबांच्या भेटीला पोहोचलेत।